चला पहा. तर या ठिकाणी इट इट्स टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स सेम ॲज दॅट ऑफ डीसी शंट मोटर. ठीक आहे. म्हणजे काय रे? तर डीसी शंट मोटर मीन्स कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड. डीसी शंट मोटरची स्पीड कशी असते लेकरांनो? कॉन्स्टंट स्पीड मोटर. नेक्स्ट 10th नंबर ॲडव्हांटेजेस. येस, द स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर. Yes, speed control of induction motor can be varied by using power electronic devices. Electronics devices. Power electronic devices. Power electronic devices कुठले कुठले आहेत तर थायरिस्टर. येस, आणि थायरिस्टरलाच तुम्ही काय म्हणतो? सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर म्हणतोय. ठीक आहे. परत 11वा आणि सगळ्यात शेवटचा, इट कॅन प्रोड्यूस सफिशियंट टॉर्क. इट कॅन प्रोड्यूस सफिशियंट टॉर्क. ठीक आहे. हे झाले कशाबद्दल? हे झाले पूर्णच्या पूर्ण ऍडव्हांटेजेस ऑफ इंडक्शन मोटर ओव्हर डीसी मोटर. ठीक आहे. चला नेक्स्ट पहा डिसएडव्हांटेजेस. मग आता डिसएडव्हांटेजेस काय काय आहेत? तर इफिशियन्सी ऑफ फर्स्ट डिसएडव्हांटेजेस, efficiency of induction motor varies with respect to speed. Yes, efficiency of इंडक्शन मोटर व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू स्पीड. याचा अर्थ काय? स्पीड व्हॅरी झाली तर इफिशियन्सी सुद्धा काय होते? व्हॅरी होते. ठीक आहे. दुसरं आहे इट हॅज लो स्टार्टिंग टॉर्क. इट हॅज लो स्टार्टिंग टॉर्क. ठीक आहे. परत थर्ड पॉवर, इट्स स्पीड डिक्रीजेस. इट्स स्पीड डिक्रीजेस ड्यू टू increase in load. Increase in load. Its speed decreases ड्यू टू increase in load. तिसरं. आता चौथं बघा रे, इंडक्शन मोटर कसं आहे रे? इंडक्शन मोटर मी त्या ठिकाणी लिहितोय पहा. इंडक्शन मोटर इज अ येस इंडक्शन मोटर इज अ इंडक्टिव्ह लोड. कसं आहे? हा इंडक्टिव्ह लोडचं एक्झाम्पल आहे. इंडक्शन मोटर इज इंडक्टिव्ह लोड. मग इंडक्टिव्ह लोड मध्ये लो पॉवर फॅक्टर आहे. लो पॉवर फॅक्टर. इंडक्शन मोटर मध्ये काय असतं? लो पॉवर फॅक्टर. आणि लो इंडक्शन बघा ना, इंडक्टिव्ह लोड म्हणजे लो पॉवर फॅक्टर आहे, ठीक आहे. पण तो लॅगिंग नेचरचा असेल का लिडिंग नेचरचा असेल? तर लॅगिंग नेचरचा असेल. येस, लॅगिंग. ठीक आहे. याचा अर्थ काय? तर इथे सांगायची गरज पडणार नाही. येस, करंट मीन्स I lagging to supply voltage. Lagging to supply voltage by an angle phi. ठीक है, current I lagging to supply voltage by an angle phi. So these are the advantages and disadvantages of three phase induction motor. ठीक है, हा व्हिडिओ थांबवतोय. लगेच आपण नेक्स्ट व्हिडिओ डिस्कस करणार आहोत, कन्स्ट्रक्शन and working of three phase induction motor.